नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सरस स्वागत आहे. तर आजचा विषय आपण ज्यावेळी बाळ भर लावतो त्यावेळी काय होतं, जर ठिबक नसेल तर पाणी पुढे सरकत नाही, जमीन भुसभुशीत असते, माती जास्त लागलेली नसते. त्यावेळी काय करायचं तर तर आता हे बघा, एकाड एक सरी पाणी सोडले. आता ही सरी सोडल्या, मधली राहिल्या त्याच्या पलीकडे सोडल्या, मधली राहिल्या त्या पलीकडे सोडल्या. अशा पद्धतीने पाणी पाजून घ्या. काय होतंय बघा, दोन्हीकडचं पाणी दोन्ही सरीला टेवालतंय, त्यामुळे एकाड एक सरी पाणी पाजून घ्या. पुढच्या वेळेला ती सरी पाजायची, पुढच्या वेळेला मधली सरी राहते ती पाजायची. जर तुमचं पाणी कमी असेल तर अशा पद्धतीने नियोजन करा. ऊस चांगला येतोय. आता हे बघा, ऊस आपला कडक आहे, कसा एकदम कडक, विषय बघायचा नाही, एक नंबर ऊस आहे. पद्धतीने मित्रांनो पाणी जे आहे ते अशा पद्धतीनेच पाजा, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. काय दोन्ही बाजूच्या सऱ्या टेवालत जाते, ती पाणी खाली जास्त माती असते त्यामुळे पाणी सगळीकडे जाते. त्यामुळे लई टेन्शन घ्यायचं नाही, एकाड एक सरी पाजून मोकळवायचं, पुढच्या वेळी ती दुसरी सरी धरायची. असंच पाणी पाजा, कमी पाण्यात तुमचं योग्य नियोजन होते. धन्यवाद.